देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर शहरातही संविधान, लोकशाही मूल्ये आणि देशप्रेम व्यक्त करणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेली भव्य रॅली तसेच इरविन चौकातील कार्यक्रमाने शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली। या रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। या रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते। हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी युवकांनी संविधान, लोकशाही मूल्ये, सामाजिक समता आणि देशप्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्यात। प्रामुख्याने युवकांचा सहभाग असल्याने या रॅलीमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालेत। ही रॅली इरविन चौकातून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली। प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून संविधानाचे महत्त्व, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला। शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली पार पडली। या दरम्यान इरविन चौकात देखील विविध सामाजिक व युवक संघटनांच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेत। कार्यक्रमात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। यानंतर संविधानाची उद्दिष्टे, लोकशाही मूल्ये, समता व सामाजिक न्याय याबाबत उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। देशाची एकता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा संकल्प उपस्थितांनी केला आहे। शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमांमुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झालेत। चाहे जितने धर्म बदल दो, बुद्ध का धम्म नहीं बदलेगा। चाहे जितने धर्म बदल दो, बुद्ध का धम्म नहीं बदलेगा। मौसम के तेवर बदलेंगे, ये दिनमान नहीं बदलेगा। बदलेगा हर कफन लाश का, ये शमशान नहीं बदलेगा। तुम बदलो या हम बदले, इस देश का संविधान नहीं बदलेगा। या संविधानाच्या प्रति अभिवादन करतो आणि आज सर्व भारतीय बांधवांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून आम्ही पारतंत्र्यात असल्यासारखाचा भास होत आहे। मला असं वाटते आज जरी भारत देश स्वातंत्र्य झाला असला तरी आज हिंदू आणि मुस्लिम हे सर्व सुरू आहे, ते होऊ नये। आज बंधू भावना जागृत झाली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि न्याय व्यवस्था ही मूल्ये या देशाला दिली, ती न्याय व्यवस्था टिकून ठेवण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने केलं आहे। म्हणून मला असं वाटते की बाबासाहेब जोपर्यंत आहे, बाबासाहेबांचे विचार या देशाने स्वीकारले पाहिजे आणि स्वीकारलं तर हा देश संपूर्ण वाचेल। म्हणून प्रजासत्ताक दिन महत्त्वाचा आहे, हा स्वातंत्र्य दिवस महत्त्वाचा आहे। सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय भारत।